Back lecture discuss about it device management systems OS functions. The now we'll discuss about it file management systems other important activities. For example security. That is आपण मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला बरेच असं काही शिकवलं होतं. म्हणजे तुम्हाला डिव्हाइस मॅनेजमेंट काय असतं, ओ एस चे फंक्शन्स असतात, डिव्हाइस ड्रायव्हर मॅनेजमेंट, डिव्हाइस मॅनेजमेंट, डिस्क मॅनेजमेंट वगैरे तुम्हाला शिकवलं होतं. आत्ताच आपण पुन्हा आता रविवारी आपल्या सेशन्स मित्र काही घेणार नाहीत. सेशन तर मी काही घेऊ शकत नाही रविवारी तुमची. तर तुम्ही ज्या सेशनमध्ये काही तुम्हाला अडचण असेल तर तुम्ही टेलिग्रॅमच्या चॅनलला मला विचारू शकता. तर असं नाही की तुमचं टेलिग्रामचं चॅनल बंद आहे आणि टेलिग्रामच्या चॅनलवर मी काही तुम्हाला विचारणार नाही, सांगणार नाही असं नाही आहे. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देण्याचा लवकर प्रयत्न करेन. कारण की टेलिग्राममध्ये असं असतं ना, कधी कधी नोटिफिकेशन्स बंद येते असे, आणि काहीतरी 1-2 दिवसातून उघडलं की तुम्ही व्हॉट्सअपवर हाय करत चला, जेणेकरून मला कळेल की तुम्ही मला त्यांना डाऊट आहे. डाऊटच्या नंतर मी तुम्हाला मग ते सोडून दाखवेल. दॅट इज फर्स्ट सर्वात इम्पॉर्टंट आपण म्हणतो फाईल मॅनेजमेंट. सर्वात इम्पॉर्टंट आहे फाईल मॅनेजमेंट. काय असतं फाईल मॅनेजमेंट म्हणजे काय रे मित्रांनो? अ फाईल सिस्टम टू नॉर्मली ऑर्गनाइज डायरेक्टरीज अँड फॉर नेगेटिव्हशन्स युजेस. These directories may contain the files or directions. Operating system does not follow activities file management. तर आपण जी फाईल मॅनेजमेंट असते, फॉर तुमच्याकडे एक फाईल आहे, त्यात तुम्ही कागद घालून ठेवलेत, म्हणजे तुमचे दैनंदिन तुम्ही जे पेपर घालून ठेवले, तर तुमचं काय झालं आहे ते एक मॅनेजमेंट झालं, म्हणजे फाईलचं मॅनेजमेंट झालं. किंवा असं न म्हणता आपण काय म्हणूया की तुमची एखादी फाईल अशी आहे का तुमची फाईल कुठं पण पडलेली आहे, कपाटात न ठेवता तुम्ही तुमची ती फाईल कुठं पण ठेवलेली आहे. कपाटात ठेवणं म्हणजे काय? कुठंतरी ते स्टोरेज करणं म्हणजे काय? तुमची जी डाटा कुठंतरी हार्ड डिस्कमध्ये स्टोरेज करणं, त्याला आपण काय म्हणतो डेटा स्टोरेज अँड फाईल मॅनेजमेंट. तुम्हाला हे पॉईंट काय माहिती शिकायला आहे का नाही पुढं? मला तर हा पॉईंट माहिती, म्हणजे हा पॉईंट विचारला जातो पुढं. तर आपण आता त्याच्यामध्ये बघू अ फाईल सिस्टम इज नॉर्मली. ही जी सिस्टम आहे ती खूप साध्याची नॉर्मली आहे. टू डायरेक्टरीज फॉर इझी निगेटिव्शन युजेस. म्हणजे खूप जे ती म्हणतात ना त्याला युजेस करणं, ही खूप निगेटिव्शन्स आहेत. म्हणजे खूप अवघड पण नाही, खूप हार्ड पण नाही असं म्हणतो. दिस डायरेक्टरीज मे कंटेन फाईल्स ऑदर डायरेक्टरेशन्स म्हणजे काय? एक दिशा असते कुठंतरी, त्याला आपण द डायरेक्टरीज मेन कंटेन फाईल्स म्हणजे काय रे? कंटेन फाईल्स फाईलमध्ये ना की डेटा येतो जातो, त्याला आपण काय म्हणतो? कंटेन्स फाईल असं म्हणतो. कीप ट्रॅक ऑफ इन्फॉर्मेशन लोकेशन ऑफ द युजर स्टेटस ETC. कीप ट्रॅक कशाला करतं? ते तुमची माहिती, तुमचं ठिकाण, तुमचं वापर आणि तुमचं राहणीमानाचं स्टेटस, म्हणजे तुमचं स्टेटस. ओके, तुम्ही कसं राहता काय ते सगळं ट्रॅक करतं. द कलेक्टिव्ह फॅसिलिटीज ऑफ टेन नोन ॲज अ फाईल सिस्टम. आपण याला काय म्हणतो? फाईल सिस्टम असं म्हणतो. कलेक्टिव्ह फॅसिलिटीज तुमची जी दैनंदिन ती फॅसिलिटी साचवत चालतात, त्याला काय म्हणतो आपण? फाईल सिस्टम असं म्हणतो. डिसाईड हू गेट रिसोर्सेस. अलोकेट्स अँड रिसोर्सेस. डिअलोकेट्स रिसोर्सेस. ॲलोकेट्स म्हणजे काय? की जी रोजचं येणं जाणं होतं त्याला आपण काय म्हणतो? डिअलोकेट्स अँड ॲलोकेट्स. ओके. Other important activities: security by mean password and similar other technique preventing this under authorized access to program and the data. Control over system performance. तर काय म्हणतो? सिक्युरिटी म्हणजे तुमचं जे पासवर्ड असतो दॅट इज अ सिमिलर. ओके, दॅट इज अ सिमिलर टेक्निक्स. ओके, टेक्निक्स असतं तर प्रायव्हेटिंग असतं. अदरवाईज ॲक्सेस टू द प्रोग्राम अँड द डाटा. तुमच्या जे डाटाला तुम्ही हे करून ठेवलं पाहिजे. म्हणजे सिक्युरिटी म्हणजे काय? की तुम्ही तुमचा जे पासवर्ड असतो तो बदलला पाहिजे, कोणाला दाखवलं पाहिजे नाही. फोनपेचा पासवर्ड झाला तुमचा आतला फोनपेचा पासवर्ड असतो तो बदलला पाहिजे. कंट्रोल ओव्हर सिस्टम परफॉर्मन्स. रेकॉर्डिंग डेलीज बिटवीन रिक्वेस्ट सर्व्हिस अँड रिस्पॉन्सेस द फ्रॉम सिस्टम्स. ओके, जॉब अकाउंटिंग असेल, जॉब अकाउंटिंगमध्ये तुमचं कीप ट्रॅकर्स अँड रिसोर्सेस व्हेरियस जॉब्स अँड युजर्स. एरर डिटेक्टिंग एड्स. प्रोडक्शन ऑफ द डम्प्स लेटरेस एरर मेसेज and debugging the error of the deciding aids. Coordinations between other software and users. Coordination and assignments of compilers and the interpreters and assemblers and other software. The various users the perform systems.
व्हेरी इम्पॉर्टंट, व्हेरी इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटीज तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटत आहेत. त्यानंतर आपण बघूया ऑपरेटिंग सिस्टम ऑब्जेक्टिव्ह गोल्स. ऑपरेटिंग सिस्टमचे ऑब्जेक्टिव्ह गोल्स काय आहेत? कोविनन्स आहेत, इफिशियन्सी आहे, एबिलिटी टू इव्हॉल्व आहे. त्यानंतर तुम्हाला इकडं बघू शकता. त्यानंतर तुम्ही इकडं बघू शकता म्हणजे कम्प्युटर ऑपरेटिंग सिस्टमचं तुम्ही बघू शकता सिरियल प्रोसेसिंग आहे, तुम्हाला नंतर बॅच प्रोसेसिंग आहे. हे तर मित्रांनो मी काही वरचं शिकवलेलं नाही आहे, पण बॅच प्रोसेसिंग, सिरियल प्रोसेसिंग हे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे. तर आपण ट्राय मारूया एकदा याच्यावर. जर मला काय तुम्हाला सांगता आलं तर प्रायमरी गोल ऑफ द ऑपरेटिंग सिस्टम इन कॉन्वेक्स फॉर द युजर्स. तुम्ही युजर इंटरफेस तुम्ही असं ऐकलं असेल. युजर इंटरफेस म्हणजे काय रे मित्रांनो? युजर इंटरफेस म्हणजे दॅट तुमच्यात आणि त्या विंडोजमध्ये असणारे इंटरफेस. ओके, तुमच्यात आणि विंडोजमध्ये असणारे इंटरफेस. विंडोज काय म्हणतोय की माझ्या मालकाची आणि मला एकदम म्हणतात ना त्याला, एकदम ते काय म्हणतात त्याला, म्हणजे चांगला संबंध पाहिजे की बो हां मला बोर नाही होते काही काय असं होतं की कोणाला त्या विंडोजवरती बोर होतो, मग मला बोर नाही होते. दॅट द इफिशियन्सी पण तुम्हाला ते शिकायचं आहे. आपण याचं बघूया. द प्रायमरी गोल, सर्वात पहिला गोल काय होतो ऑपरेटिंग सिस्टमचा की कॉन्वेक्स ऑफ द युजर्स. युजर्स त्याला इंटरफेस बनवून ठेवत होतं. इफ अन ॲप्लिकेशन प्रोग्राम इज अ सेट ऑफ द machine introductions, then is a completely responsible controlling computer hardware. हे तुमचं जे ॲप्लिकेशन होतं, जे तुमचं होतं, इज अ सेट ऑफ द मशीन्स इंट्रोडक्शन टू कम्प्लिमेंटली रिस्पॉन्सिबल कंट्रोलिंग द हार्डवेअर. ओके, तुमचं जे हार्डवेअर, कम्प्युटरचं जे हार्डवेअर होतं तुमचं त्याच्यावर म्हणजे त्याच्यावरती कंट्रोल करीत होतं. इट इज अ कम्प्लिटेड बाय द टास्क टू सिम्प्लिफाय द टास्क. ओके, दिस कम्प्लिटेड टू टास्क अँड द सिम्प्लिफाय द टास्क. सिम्प्लिफाय टास्क म्हणजे काय? त्या टास्कला पूर्णपणे ते पडताळणी करायची. आणि मग द सेट ऑफ द सिस्टम प्रोग्राम्स अँड प्रोव्हाइडेड. तुमच्या सिस्टमचे प्रोग्राम सेट करणार, मग ती पुढच्याला प्रोव्हाइड करणार. दॅट इज अ कॉल्ड ऑफ द युटिलायझेस अँड द इम्प्लिमेंट फ्रिक्वेंटली अँड फंक्शन्स विच असिस्ट प्रोग्राम्स creations management and the file control input and output devices. That is a control of the file input and output devices. What is a control of the file input and output devices? म्हणजे कंट्रोल ऑफ द फाईल काय आहे आणि त्याला कसं कंट्रोल केलं जातं, म्हणजे कंट्रोल कशी केलं जातं, त्याला इनपुट अँड आउटपुटद्वारे त्याला कंट्रोल केलं जातं. इफिशियन्सी, द सेकंडरी गोल्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम. दुसरा गोल काय होता ऑपरेटिंग सिस्टमचा? इफिशियन्सी ऑपरेशन्स ऑफ द सिस्टम. ऑपरेशन ऑफ द सिस्टम्स म्हणजे काय? सिस्टमची पूर्ण पडताळणी करायची. ऑपरेटिंग सिस्टम दॅट इज द रिस्पॉन्सिबल ऑफ द मिनिंग द रिसोर्सेस. मॅनेजिंग द रिसोर्सेस. ओके, मॅनेज करायचं रिसोर्सेसचं. दॅट इज अ मुवमेंट ऑफ स्टोरेज अँड प्रोसेसिंग द डेटा. ते कशात मुवमेंट करायचं? डेटामध्ये प्रोसेस करण्यात आणि साठवण्यात ते खूप जास्त मुवमेंट करत होतं. त्यानंतर portions of the operating system is the main memory. Operating system that is a very important in the main memory of the operating systems. त्यानंतर तुम्हाला included जातं केर्नल. आपल्याला शिकायचं आहे खाली. केर्नल काय असतो, केर्नल कसा असतो ते शिकायचं आहे आपल्याला. अँड न्यूक्लियस विच कंटेन द मोस्ट फ्रिक्वेंटली used function in the operating system. Most used functions in the kernel आणि न्यूक्लियस हे सर्वात जास्त यूज होणारे फंक्शन्स दॅट इज आर कॉल्ड ऑफ द ऑपरेटिंग सिस्टम. द रिमाइंडर ऑफ द मेन मेमरी. त्याच्यानंतरचं मेन मेमरी जी असती ती कंटेन यूज प्रोग्रॅम अँड द डेटा. युजर प्रोग्रॅम अँड द डेटा. युजरचं म्हणजे तुमचा एखादा जी म्हणतो ना आपण एखादा प्रोग्रॅम आणि एखादा तुमचा डेटा. the operating system determine how much processor time is to be devoted and the executions of a program. That is a efficiency utilization resources. Ability and evolve. Ability and evolve मध्ये काय आहे, ऑपरेटिंग सिस्टम should be the concerned in such a way the permit the efficiency development testing introduction new system functions. That is operating system will evolve over times for a number of the resources. तर आपण आता खाली बघू
such the permitted effective development testings introduction to new system functions. खालीपैकी तुमची जी न्यू सिस्टम फंक्शन्स आहे ती किती सिस्टम फंक्शन आहे, 3 सिस्टम फंक्शन आहेत. सर्वात पहिला सिस्टम फंक्शन म्हणजे कोणता, हार्डवेअर अपडेट प्लस हार्डवेअर अपडेट प्लस न्यू टाइप ऑफ हार्डवेअर. फॉर एक्झाम्पल व्यू सर्वर ॲप्लिकेशन्स ॲट द सेम टाइम थ्रू विंडोज. सेम टाइम म्हणजे काय, विंडोच्या टाईमवर थ्रो व्हायचं. ओके, म्हणजेच काय तर तेव्हा तुम्ही तुमच्या पी सीमधला एखादा हार्डवेअर अपडेट करता किंवा तुमच्या पी सीमधला एखादा तुम्ही रॅम अपडेट करता, दॅट इज अ स्पीड त्याची इन्क्रीजच होती. बघितला असताना तुम्ही जेव्हा तुम्ही DDR4 GB एखादी रॅम वापरत असेल तर तुम्ही डायरेक्ट DDR5 मध्ये त्याला 8 GB मध्ये कन्वर्ट केलं, दॅट इज तुमची डेटा ब्राउझिंग करण्याची स्पीड आहे ती खूपच अतिशय इन्क्रीज होणार आहे. जेणेकरून तुम्हाला डेटा ब्राउझिंग करताना जे तुम्हाला पहिले अडचण होती ती अडचण डेटा ब्राउझिंग करताना येणार नाही. न्यू सर्व्हिसेस दॅट इज द मेजरमेंट ऑफ द कंट्रोल टूल बी ॲडेड. न्यू सर्व्हिसेस म्हणजे तुमची जेव्हा का नवीन सर्व्हिसेस होती, न्यू मेजरमेंट अँड कंट्रोल्स टू मे बी ॲडेड. कंट्रोल्स टूल आणि न्यू मेजरमेंट त्याला खूप ॲड करण्याचे गरजेचं होतं. फिक्स दॅट इज अ फॉल्ट्स विल बी डिस्कवर्ड अँड फिक्स दॅट इज अ फॉल्ट बी डिस्कवर्ड अँड फिक्सेस करायचं ते म्हणजे जेवढे पण त्याला फॉल्ट्स यायचे ना आतून तेवढे पण ते फिक्सेस करून टाकायचं. तर आपण जी पुढचा पॉईंट आहे मित्रांनो तो आपण उद्या बघू. धन्यवाद. गुड आफ्टरनून.